नमस्कार मित्रांनो, आपल्या सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला माहीत आहे की आम्ही झाडं लावतो, ते व्हिडिओ दाखवतो, शेतीविषयक व्हिडिओ दाखवतो. परंतु हा व्हिडिओ स्पेशल आहे मित्रांनो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ सोडून जाऊ नका. गुलाबाचं झाड लावताना आपण दिसत आहेत, आपल्याला किरण लावत आहे. परंतु याच्यानंतर आपण शेवटला शेळीचं सगळं व्हिडिओ दाखवलेला आहे, तो पण बघा. कारण की आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं वेगवेगळे एकाच व्हिडिओमध्ये सगळं आहे. शेळ्याचं पण आहे, झाड लावताना पण आहे, झाड लावत आहे गुलाबाचं. किरण झाड लावताना हे बघा, हे सर्व किरणे झाडं लावलेली आहेत. तर बघू शकता वेगवेगळ्या फुलांची झाडे लावलेली आहेत. आणि आपण शेळ्यांचा सुद्धा व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये शेळ्यांचा सुद्धा दाखवलेला आहे, झाडांचा सुद्धा दाखवलं आहे. त्यांच्यामुळे हा व्हिडिओ स्पेशल विशेष होणार आहे. त्याच्यामुळे हे बघा, झाडं आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. वेगवेगळ्या फुलांची झाडे, वेगवेगळे शोचे झाडे, काही शेळ्यांना खाण्यासाठी. तर हे बघा आपला हौद, याच्यात काय आज सध्या काय पाणी सोडलेलं नाही आहे. हे बघा, याच्यावर पण टोपली ठेवलेली आहे. म्हणजे जेवढं होईल हे बघा, हे म्हणजे जे फेकाऊ बिसलेले आहे त्याच्या माध्यमातून ते फुले लावण्यात आलेले आहेत, घरी बनवण्यात आलेले आहेत हे डिझाईन. तर हे पण आपल्याला दिसत आहेत. हे बघा, घरी बनवलेली डिझाईन. आपल्या घराशेजारचे सुद्धा झाड दाखवतो, फुलांची झाडे. त्याच्यानंतर आपल्या शेडमधले शेळ्यांचा पण व्हिडिओ आहे, पलीकडून आजी दिसत आहे आपल्याला. हे बघा, फुलांचं झाड. तर हे घरासमोर लावलेले सर्व झाडे, किती निसर्गरम्य वातावरण आहे आपल्याला दिसत आहेत. तर बघू शकता, संपूर्ण झाडं दाखवतो मी तुम्हाला. जे समोर लावलेली झाडे आहेत, फुलांची झाडे आहेत, जी की आपल्याला सेवा गोट फार्मच्या जवळपास हे सर्व झाडे दाखवतो. हे बघा, घराच्या समोर लावलेली हे डिझाईन बाज झाडे. हे बघू शकता आपण, झाडे लावलेली. त्याच्यानंतर या साईडला दाखवतो बघा, मधात पिल्ले चरत आहेत, शेळ्यासुद्धा बसलेल्या आहेत. हे बघा, जे बाहेरून पोपट येतात त्यांच्यासाठी टाकलेली ते जाळी लावलेली आहेत. आपले पोपट उडून जातात आणि खायच्या टायमाला येतात. आणि हे कोंबड्या पण वरी बसलेल्या आहेत, हे कोंबडे चरायलेत. हे बघा, हे सर्व झाडे लिंबांची झाडे, लिंबू. हे बघा, हे परत या साईडला जे जुनं घर आहे जिथे स्वयंपाक करतो त्या साईडचं हे फुलांची झाडे. आणि समोरचा ना तुम्हाला शेळ्यांचा व्हिडिओ पण दाखवतो समोर संपूर्ण. हे बघा, झाडे डिझाईन. आणि झाडे झाल्याच्या नंतर शेळ्याकडे पण जाणार आहोत आपण, त्यांच्यासाठी व्हिडिओ सोडून जाऊ नका. हे जे काय आपल्या घराच्या मागून तुती लावलेली आहे, जिथे एक्स्ट्रा जागा आहे तिथे हिरवेगार तुती दिसत आहे तुम्हाला. बघा बघा मित्रांनो, आता सगळ्या शेळ्या आपल्या बाहेरून म्हणजे बाहेर 2 तास सोडल्या होत्या. त्याच्यानंतर परत आल्याच्या नंतर जे कापसाचे झाड, जे पराठी आहे ती आपण उपटून आणलेली होती शेतकऱ्याच्या शेतातून, ती खायला टाकलेली आहे. तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे की मी वरून ते पलीकडं आपलं शेड आणि हे आपल्या शेळ्या. तर हे इकडं गेट आहे. तर मी छताच्या वरून हे शूट करत आहोत. तर आपल्याला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्या दिसत आहेत. तर बघा, संपूर्ण शेळ्या आपल्या जे शेळ्या आहेत ते काही तिकडं बसलेल्या आहेत, काही हे इकडं बसलेले आहेत, काही इकडे आहेत. आणि पिल्ले मधात बघा, ते खात आहेत चारा, ते दिसत आहे. झूम करून दाखवतो. आणि काही पिल्ले बाहेर आहेत, बाहेर सोडलेले आहेत इकडे. तर बघा, आणि तुम्हाला सगळं दाखवतो मी जवळून. मित्रांनो, आपण जे वरून छतावरून आपण शूट करत आहोत, तो किती निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. हे इकडे घास आहे, हे इकडे समोर इकडे पण घास आहे. हे बघा, ते सर्व चारा, शेळ्यांचा चारा आहे. आणि बघू शकता आपण, छतावरून संपूर्ण दृश्य दिसत आहे आपल्याला. जे दृश्य आहे मित्रांनो, ते निसर्गरम्य वातावरण, ते आपण छतावरून शूट करत आहोत.